मुख्यमंत्री जे आहेत ते आता वाशीकडे रवाना झालेले आहेत। याचाच अर्थ अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत। एकीकडे जय्यत अशी तयारी वाशीत करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे यांच्याबरोबर फुलांची उधळण केली जाणार आहे, त्यासाठीचे जेसीबी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। दुसरीकडे महत्त्वाची घडामोड आहे की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि त्यांच्याच हस्ते मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत। तर जेसीबीतून फुलांच्या उधळण्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे, त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। या सभेची तयारी पूर्ण झाली। या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत, त्यानंतर मनोज जरांगे पाटील येणार आहेत आणि त्यानंतर या अधिसूचनेची माहिती आंदोलनकर्त्यांना देणार आहेत। त्याच्यामुळे एक जल्लोषपूर्ण वातावरण इथे आहे। आपण बघू शकता की इथे पूर्ण तयारी झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा सोहळा होत आहे, ही सभा पार पडणार आहे आणि तिकडेच मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा करण्यात येणार आहे। आपण बघताय की एकंदरीतच यासाठी तयारी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने देखील शासनातर्फे केलेली आहे। ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घातला जाईल आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल। यावेळेला इथे 7 जेसीपी उभे करण्यात आलेले आहेत। या जेसीपीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव या वेळेला करण्यात येणार आहे। आपण बघत आहोत की ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांची मोर्चा निघाला त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गावखेड्याकडे जेसीपीतून फुलांचा वर्षाव, मोठा हारांचा वर्षाव केला जात होता। आज या जो मोर्चाचा आहे तो समाप्ती होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जेसीपी मधून फुलांचा वर्षाव केला जाणार आहे। यासाठी तयारी सुरू आहे। बघू शकता आपण की कशा प्रकारे फुलांची तयारी केली जात आहे। एकंदरीतच फुलं या जेसीपी मध्ये ठेवण्यात येत आहेत। अशोक सह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। तर महत्त्वाची घडामोड, मुख्यमंत्री आता वाशीकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात वाशीत ते दाखल होतील आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे ज्यूस पिऊन उपोषण सोडणार आहेत। मराठ्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे। मध्यरात्री 2 मंत्री आलेले होते, त्यांनी जे काही नवीन मसुदा आणलेला होता अध्यादेशाचा तो मनोज जरांगे यांच्या समोर ठेवण्यात आला। त्यानंतर मनोज जरांगे यांनी संपूर्ण त्या ज्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या आणि अध्यादेश जो होता मसुदा त्याचं सगळ्यांची माहिती जी आहे ती मराठा समाजाला दिली। त्यानंतरच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच एक प्रकारे मराठ्यांच्या या लढ्याला यश आलेलं आहे। मराठा समाज बांधवांच्या लढ्याला यश आलं, मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आलं आणि म्हणूनच विजय जल्लोष सध्या वाशीत केला जातोय। जेसीबीतून फुलांची उधळण केली जाणार आहे।